माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री ब्रह्म वैवर्त पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 7. प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते. अध्याय 17. तुलसी कथा भाग 3. नंतर तुलसी देवी बद्रिकाश्रमात गेली. ब्रह्मदेवाने सांगितलेल्या मंत्राचा जप तिने केला. पूजा अर्चा केली. आपली तपश्चर्या संपूर्ण केली. तिचे तप सिद्ध झाल्यामुळे, मंत्रही सिद्ध झाल्यामुळे तिच्या मनात येईल असे घडत गेले. पुढे तिने त्या महाभाग शंखचूडाला प्राप्त केले. तिने उग्र तपाचा त्याग केला. इकडे शंखचूडाने तपश्चर्या केली. त्याने श्रीकृष्णाचा मंत्र म्हणून पुष्कर तीर्थात सिद्धी प्राप्त केली. ब्रह्मदेवाच्या वराप्रमाणे तो तेथे येऊ लागला. त्याला येताना पाहून तुलसीने मान खाली घातली. तो शंखचूड चाफ्याच्या रंगाचा होता. रत्नाची आभूषणे त्याने धारण केलेली होती. शरद पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्याचे मुख होते. शरद कालातच उमटलेल्या कमळासारखे त्याचे नेत्र होते. उत्तम रत्नांनी निर्माण केलेल्या विमानात बसून तो येत होता. हस्तिदंतावर बसवलेल्या रत्नाने त्यांची कुंडले शोभत होती. पारिजातकाच्या फुलांची माळ त्याने घातली. त्याचे मुख मंदस्मित केले. कस्तुरी कुंकू घातलेल्या चंद्राची उटी त्याच्या अंगावर लावली. ती जवळ येताच तुलसीने आपला चेहरा वस्त्राने झाकला. तिचे अंग पुलकित झाले. त्यांच्याकडे अधूनमधून कटाक्ष टाकीत ती मंदस्मित करीत होती. शंखचूड देखील त्या सुंदरीकडे पाहून तिच्याजवळ आला, उभा राहिला. अतिशय मधुर आवाजात शंखचूड म्हणाला, हे धन्ये, हे मान्ये, आपण कोण आहात? आपण या वनात का बरे राहता? आपण कुणाची कन्या आहात? हे मानिनी, आपण आपला परिचय करून द्यावा. हे कल्याणी, विहार करणाऱ्यामध्ये आपण हार स्वरूप आहात. स्वर्गीय भोगाच्या वेळी आपण सर्वांचे सार स्वरूप आहात. या सर्व जगाची रमणीची सार म्हणजे आपण आहात. अशी बरीच स्तुती शंखचूडाने केली. ते ऐकून तुलसी म्हणाली, मी धर्मध्वज राजाची कन्या. या वेळेला मी ह्या तपोवनात तप करण्यासाठी आले. आपण कोण आहात? आपण येथून निघून गेला तर फार चांगले होईल. कुणालाही स्त्रीला, जिने सतकुलात जन्म घेतलेला, अशा स्त्रीला सतकुलात उत्पन्न झालेला पुरुष एकांतात काही विचारत नाही, असे श्रुतीचे सुद्धा वचन होय. जो लपट असतो, त्याचा वाईट कुलात जन्म झालेला असतो, ज्याला धर्मशास्त्र समजत नाही, ज्याला श्रुतीचा अर्थ कधीसुद्धा कोणाकडून ऐकायला मिळत नाही, तोच नराधम अशा प्रकारे कामिनीची इच्छा करीत असतो. ती कामिनी त्याला प्रारंभी फारच सुंदर वाटू लागते, परंतु अशी सतकुलात जन्मलेली स्त्री अशा ह्या पुरुषाला अखेरीस नष्ट केल्या वाचून राहत नाही. ती विषाच्या कुंभाच्या आकाराप्रमाणे असते, परंतु तिच्या मुखावर मोहिनी अमृतवास करीत असते. शंखचूड म्हणाला, हे देवी, यावेळी तू जे काही सांगितले ते सर्वच सत्य नाही. तुझे बोलणे थोडेसे असत्य, खोटे. आता मी काय सांगतो ते ऐक. ब्रह्मदेवाने सर्वांना मोहित करणारे स्त्रीचे दोन प्रकारचे रूप निर्माण केले. एक तिचे कृत्या रूप होय, दुसरे वास्तविक रूप. एक रूप प्रशंसा करणाऱ्याला योग्य, तर तिचे दुसरे रूप प्रशंसा करण्याचा अयोग्य असते. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, सावित्री, राधिका इत्यादी सर्व या सृष्टीच्या सूत्रस्वरूप आद्य देवता होत. या सर्वांच्या अंशरूपात हे प्रतीक स्त्रीचे रूप होय. याच रूपाला वास्तविक रूप समजले जाते. हे रूप प्रशंसा करण्याला योग्य, मंगलदायक होय. सत्व स्वभाव ज्या रूपात असतो ते रूप या जगात प्रशंसेला योग्य होय. स्त्रीचे जे कृत्या रूप आहे त्या रूपात रजोरूप, तमोरूप असे 2 प्रकार. रजो रूपिणीचे सात्विक स्थान अभावामुळे, त्याचप्रमाणे देहाच्या दुःखाने, रोगाच्या, सत्पुरुषांच्या संसर्गामुळे आवर्त झालेले असते. त्यामुळे तिचे सात्वित्व टिकून राहते. विद्वान, पंडित व या रूपाला मध्यम रूप असे समजतात. दुसरे तमरूप आहे, ते अधम रूप होय. सत्कुलात उत्पन्न झालेला पुरुष अशा प्रकारे दुसऱ्याची चौकशी करीत नाही. ही गोष्ट तुझ्या म्हणण्याप्रमाणे बरोबर, मलाही ते मान्य. परंतु यावेळी मी येथे ब्रह्मदेवाच्या आज्ञेने आलेली. मी गंधर्व विवाहाने तुझे पाणीग्रहण करणार. मी तोच शंखचूड आहे की ज्याने देवांना शासन केले. मी धनु वंशात उत्पन्न झालेली आहे. परंतु प्रथम पूर्वीच्या जन्मात मी हरीच्या कुलातील सुदामा होतो. मी हरीच्या 8
महासखांमधील एक गोप आणि गोपगोपींमधील मीच मुख्य. या जन्मात तर मी दानवांचा इंद्र. मला पूर्वजन्मीची आठवण, तुलाही पूर्वजन्मीची आठवण आहे. तू पूर्वजन्मातील तुलची आहे हे मला माहीत आहे. राधिकेच्या शापाने तूही पृथ्वीवर जन्मली. माझी तुझ्याशी विवाह करण्याची इच्छा तेव्हापासूनच. आता आपल्या मिळण्यात काही अडचण नाही. इतके बोलून शंखचूड थांबला. तेव्हा स्मित करून त्याच्याकडे पाहून तुलसी देवी म्हणाली, हे भगवान, मी तुम्हाला प्रणाम करते. असे म्हणून तिने आपले मस्तक झुकवून शंखचूडाला प्रणाम केला. त्याच वेळी ब्रह्मदेव स्वतः तेथे येऊन दोघांच्या हिताची गोष्ट सांगू लागले. ते म्हणाले, हे शंखचूडा, तू आता ह्या देवीशी बोलत काय बसला रे? गांधर्व विवाहाने तू हिचे ग्रहण कर. तू तर पुरुषांमधील रत्न आणि ती स्त्रियांमधील रत्न. हे सती, तू ह्या गुणी देव असुरांचे निर्दालन करणाऱ्या शंखचूडाची का अपेक्षा करीत आहे? तू त्यांच्याशी विवाह करून तुझी मनोकामना पूर्ण करून घे. इतके बोलून त्या दोघांना आशीर्वाद देऊन ब्रह्मदेव तेथून निघून गेले. तेव्हा दानव शंखचूडाने सती तुलसीशी गंधर्व विवाह केला. तिला घेऊन तो घरी परतला. तेथे एक सुंदर क्रीडास्थान त्याने रचले. त्यात तो तिच्याशी विहार करू लागला. त्याबरोबरच तो आपल्या प्रचंड राज्याचा राज्यकारभार करून सर्व राजपभोग घेत असे. त्या बलवान शंखचूडाने मानव राजे, देव, दानव, असुर, गंधर्व, किन्नर, राक्षस अशा सर्वांवर आपला अधिकार गाजवला. त्याच्या राज्यात अधिकार पदावरून दूर केले गेलेले देव एखाद्या भिक्षुकाप्रमाणे इकडे तिकडे भटकत असत. शंखचूडाने त्यांची पूजा, होम थांबवले. त्यांचे अधिकार, शस्त्रास्त्रे, आभूषणे असे सर्व काही त्याने देवांकडून हिसकावून घेतले. देवांना काहीच काम उरले नाही. अशा रीतीने वीरहीन झालेली सर्व देव एकत्र येऊन ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी सारा वृत्तांत ब्रह्मदेवाला सांगितला. तेव्हा ब्रह्मदेवाने त्या देवांची दुःखद दशा शंकराला सांगितली. तेव्हा शंकर त्या सगळ्यांना घेऊन वैकुंठात गेले. अध्याय 18 तुलसी कथा भाग 4. ब्रह्मदेवाने विष्णूच्या दिव्य सभेत प्रवेश केला. त्यांच्या मागोमाग सर्व देवांनी तेथे प्रवेश केला. एकमेकांना नमस्कार करून झाल्यानंतर ब्रह्मदेवाने भगवान हरीला सर्व अडचण स्पष्ट केली. तेव्हा किंचित हसून श्री विष्णू म्हणाले, हे ब्रह्मदेवा, मला शंखचूड माहिती. तो पूर्वी माझाच एक मोठा भक्त होता. असे म्हणून विष्णूने त्याला आणि तुलसीला कसे शाप मिळाले, ते कसे पृथ्वीवर जन्मले ते सांगितले. नंतर ते पुढे म्हणाले, म्हणून माझे त्रिशूळ घेऊन शिवाने पृथ्वीवर जावे, सर्व दानवांचा संहार करावा. शंखचूड मात्र माझे सर्व मंगल्याचे मंगल कवच गळ्यात घातलं. त्यामुळे त्यांचा वध कुणीही करू शकणार नाही. म्हणून मी एक युक्ती करतो की ज्यामुळे तो मरण पाहू शकेल. इतके सांगून भगवान विष्णूने आपले त्रिशूळ शंकराला दिले. ब्रह्मदेव शंकर दानवाचा संहार करण्यासाठी तेथून गेले. ते